वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। उपस्थित सर्वांना मनोभावे वंदन करून सर्व देवदेवतांना सकल संतांना नमस्कार करून या विषयाची आपण सुरुवात करणार आहोत। आपण सर्व जाणकार आहात, ज्ञानी आहात, अनेक वक्त्यांचा आपण ऐकलेला आहे, श्रवण केलेला आहे। ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, अनुभव संपन्न आपण आहात। तरी देखील ही जी गीता धर्म मंडळाची एक गुढी आहे आणि जी परंपरा आहे की जे संतांचे विचार आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचवणे, या उद्देशानं, या प्रेरणेनं, या धारणेनं या ठिकाणी उपस्थित आहे। आणि जे काही मोठ्या व्यक्तींनी, भगवंतांनी आणि संतांनी विचार मांडले आहेत ते मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी अवधान एकले दिजे, तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी प्राप्त होईचे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका। संत ज्ञानेश्वर महाराजांची ही ओवी आहे। ते काय म्हणताय की पूर्ण चित्त एकाग्रता करून जर तुम्ही माझे विचार, हे तत्वज्ञानाचे विचार, भगवंतांचे विचार ऐकले आणि आचरणात आणले तर मी छातीतोपपणे सांगू शकतो की तुम्ही सर्व सुखाला प्राप्त व्हाल। आता सर्व सुख म्हणजे कोणतं? तर भौतिक सुख म्हणजे माझा बंगला, माझी गाडी, माझे पैसे, हे भौतिक सुख तर नाही। तर आंतरिक सुख जे सर्व प्रकारचं उत्तम सुख आहे ते सुख तुम्हाला 100% प्राप्त होऊ शकेल असं छातीतोपपणे मी प्रतिज्ञा करून सांगतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आणि हा सांगण्याचा मूळ उद्देश असा की त्या ओवीच्या सुरुवातीला आहे, तरी अवधान एकले दिजे। अवधान म्हणजे काय की लक्ष। तुम्ही लक्ष एकाग्रता करा, एकाग्र चित्ताने श्रवण करा आणि जे काही विचार आहेत ते जाणण्याचा प्रयत्न करा। आपण येथे वेळ काढून आलेला आहात, आताच पाऊस पडत होता तरी देखील आपण उपस्थित आहात। आपली श्रद्धा आहे या विषयावरती। अथातो जिज्ञासा हा जो वेदांतातील एक महत्वाचा सूत्र आहे, सिद्धांत आहे, त्या सिद्धांतानुसार तुम्हाला या विषयाची जिज्ञासा आहे, ज्ञान आहे आणि आणखी ज्ञान वाढवण्यासाठी आणि ते ज्ञान तुमच्या मार्फत समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण इथे उपस्थित आलेला आहात। त्यामुळे माझी विनंती आहे सर्वांना की पूर्ण एकाग्रतेने आपण श्रवण करावे। मनातील सर्व विचार आणि विकल्प आपण बाजूला काढावे। आता पाऊस पुन्हा चालू झाला तर घरी जायची काय सोय आहे? घरी गेल्यानंतर सुनबाईंनी चहा केला असेल का? सुनबाईंनी कोणते डबे उघडले असतील का? ही अमुक मालिका संपली असेल का? त्या मालिकेचा शेवट कोणता आहे? ती मालिका तर संपायला आली का? असा कोणताही विचार मनामध्ये न आणता मी तुम्हाला विनंती करतो की पूर्ण एकाग्रतेने श्रवण करा। आजचा जो विषय असा आहे की सद्यस्थितीमध्ये संत साहित्याची आवश्यकता, हा विषय आपण पूर्ण सखोल पाहणार आहोत की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यावर मात आपण कसं करू शकतो, जे संतांनी सांगितलेल्या उद्देशानुसार कशा पद्धतीने करू शकतो। आणि फक्त आपलं जीवन सुखकर करणं हा उद्देश तर साध्य होतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त देखील ईश्वर प्राप्तीचा जो काही मार्ग संतांनी सांगितलेला आहे तो देखील कसा आपण प्राप्त करू शकतो आणि त्यासाठी या स्थितीमध्ये संत साहित्याची आवश्यकता का आहे हा विचार आपण सखोल पद्धतीने मांडणार आहोत। संत साहित्य, तर संत साहित्य म्हणजे काय की संतांचं साहित्य। साहित्य म्हणजे काय की त्यांचे विचार। आता या क्षणाला जे काही पूर्वीचे संत आपले होऊन गेले, संत ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज इत्यादी, रामदास स्वामी, किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे
पश्चिमेकडून पूर्वेकडे भारतामध्ये जे जे संत होऊन गेले ते संत आत्ता आहेत का? नाही. भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे सेवा. ज्ञानाची सेवा करणारा हा आपला परमपवित्र देश म्हणजे भारत. भा आणि रत. भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे सेवा. तर या भारत देशामध्ये अनेक संत होऊन गेले, आजही आहेत, उद्याही असणार आहे. पण ज्या संतांनी पूर्वी मोठमोठे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत ते स्वतः संत आत्ता या क्षणी नसले तरी त्यांचे विचार त्यांच्या साहित्याच्या रूपाने, त्यांच्या अभंगांच्या रूपाने, त्यांच्या ओव्यांच्या रूपाने आपल्यामध्ये आहेत आणि ते संतांचे विचार म्हणजे संत साहित्य होय. आज देखील आपण बघतो की ज्ञानेश्वर महाराजांची आपण जी ओवी ऐकली, अवधान ऐकले तिचे, ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा त्यांनी जो ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीसाठी त्यांनी गीतेचीच निवड का केली? गीतेवरती त्यांनी भाष्य लिहिलं. 700 ओव्या आहेत, 700 श्लोक आहेत या भगवद्गीतेमध्ये आणि जवळपास 9000 ओव्या आहेत या ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये. आणि त्यांनी दृष्टांत आणि सिद्धांत या मराठी व्याकरणाच्या आधारे हे ज्ञानेश्वरीचे लिखाण केलं. सिद्धांत म्हणजे काय? एखादी गोष्ट असणे म्हणजे इथे इथे गीता धर्म मंडळ या 5 वाजता असं व्याख्यान ठेवते, हा झाला सिद्धांत. आणि या दिवशी 5 वाजता 8 ऑगस्टला आनंद प्रकाश तांबरे यांचं व्याख्यान हा झाला एक दृष्टांत. एखाद्या उदाहरणामार्फत परत 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 सांगणे हा एक झाला दृष्टांत. आणि कशाच्या आधारे? त्या सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांत सांगणे या व्याकरणाच्या स्थितीवर आधारित ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि एक एक घास त्यांनी, जसा आई बाळाला भरवते, हा काऊचा घास, हा चिवचा घास असं म्हणत म्हणत एक एक ओवी त्यांनी जणू या तत्वज्ञानाच्या आपल्याला भरवल्या. आणि हे अध्यात्माचं जे आपलं पोट भरण्याची जी भूक आहे ते भागवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी गीतेचीच निवड का केली? भगवद्गीतेची. आता आपण गीता धर्म मंडळामध्ये आहोत, त्यांचे अनेक कार्य गीता धर्म मंडळाचं आपल्याला माहिती आहे. तर मूलतः गीतेचं जे एक प्रतिकात्मक चित्र असं आहे की अर्जुन हा भगवंतांना काही प्रश्न विचारत आहे आणि भगवंत त्याची उत्तर देत आहे. आणि भगवंत अर्जुनाला तो जो काही युद्धाचा संभ्रम होता त्यातनं बाहेर काढून त्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवत आहे आणि त्याला त्याच्या कर्मयोगाची आठवण करून देत आहे. आणि या भगवद्गीतेमध्येच आता जसं मी म्हणालो, अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारत आहे भगवान श्रीकृष्णांना. तर अर्जुन हा एक जीवात्म्याचं प्रतीक आहे. जीवात्म्याचं प्रतीक म्हणजे काय? आपण एक जीव आहोत आणि आपल्यामध्ये आत्मा आहे, तो म्हणजे जीवात्मा. तर एखादा जीव परमात्म्याला प्रश्न विचारत आहे. परमात्मा म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण. अर्जुन म्हणजे कोण? जीवात्मा. एखादा जीवात्मा परमात्म्याला प्रश्न विचारत आहे आणि परमात्मा अतिशय अत्यंत प्रेमाने त्याला उत्तर देत आहे आणि मार्गदर्शन करत आहे. आपण सुद्धा गीतेमध्ये अनेक ठिकाणी बघतो की अर्जुना तू श्रेष्ठ श्रोता आहेस, तू श्रेष्ठ जाणकार प्रश्न विचारणारा आहेस. अर्जुनाची देखील भगवंतांनी स्तुती केलेली आहे. हा एक मार्ग आहे, मोठं कारण आहे ज्याच्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेची निवड केली. आणि दुसरं म्हणजे भगवद्गीता ही पंचम वेदांत मानली जाते. म्हणजे 4ही वेदांचे जे सूत्र आहेत, महत्वाचे जे विचार आहेत, त्याचा पूर्ण सार या संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अर्जुन विषयक योग, सांख्य योग या प्रत्येक अध्यायामध्ये ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, कर्म संन्यास योग, भक्ती योग ते अगदी पुरुषोत्तम योग पर्यंत त्यांनी सर्व योगांवरती म्हणजे अध्यायांवरती, गीतेचे जे 18 अध्याय आहेत त्याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. तर योग या शब्दाचा अर्थ असा की युज या संस्कृत धातूपासून त्याची उत्पत्ती झाली आहे. म्हणजे काय? युज म्हणजे काय? जोडणे, शरीराला देहाला ईश्वराशी जोडणे याला योग म्हटलेला आहे. आणि हे सर्व योग या गीतेमध्ये सांगितलेले आहे. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे तसंच अनेक संतांनी अभंग लिहिले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचे 1000 अभंग देखील आहेत. संत तुकाराम महाराजांची गाथा आहे, संत नामदेवांनी गाथा लिहिलेली आहे, संत एकनाथ महाराजांचे अभंग आहेत.
11व्या स्कंदावर, महर्षी व्यासांच्या 11व्या स्कंदावर त्यांनी भाष्य केलेलं भागवत आहे आणि रामदास स्वामींचा दासबोध देखील आहे. असे अनेक संतांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत आणि हेच ग्रंथ म्हणजे हे संतांचे विचार आहे. धर्माचं उत्थान घडवण्यासाठी आणि अधर्माचं निखंदन करण्यासाठी मीच अवतार घेत असतो किंवा या संतांच्या मार्फत हे सत आचार, सत विचार, सत उच्चार मी या सर्व समाजापर्यंत पोहोचवत असतो. संत या शब्दाचा आपण अर्थ पाहायला गेला तर त्याचा धातू आहे संस्कृतचा म्हणजे सत, आणि त्या सत या शब्दाचा आपण अर्थ पाहायला गेलो तर त्याच्यामध्ये सत्य, सार आणि सद्भावना, सत आचार, सत विचार, सदुच्चार हे चारही प्रकारच्या गोष्टी येतात. संत आपल्याला सत्य सांगतात. सत्य म्हणजे काय? अंतिम सत्य. अंतिम सत्य म्हणजे काय? तू कोण कोणाचा, कोठून आला कैसा, हा विचार पूर्वीचा घेई बाबा. देवापासून आलासी परी तयासी चुकलासी, म्हणून ही दुःख भोगसी उत्कटपणे. तू कोण आहेस? तुझा जन्म का झालेला आहे? अध्यात्माचं नॉलेज तू कसं मिळवलं पाहिजे आणि ईश्वराची प्राप्ती करण्याच्या साठीच्या काय पायऱ्या आहेत हे सर्व या संतांनी मांडलेलं आहे. आणि ते म्हणजे सत्य. सार, सार म्हणजे काय? या जीवनाचं सार काय आहे? तुला मनुष्य जन्म मिळाला आहे. अनेक किड्या, मुंगी, प्राणी, पशु पक्षी याच्यामध्ये देखील जीव आहे, पण तुला हा जन्म नरदेहाचा मिळालाय, तर तू तुझं आयुष्य सार्थकी कसं लावलं पाहिजे हे जीवनाचं सत्य सांगतात. आणि संतांच्या मध्ये ही सद्भावना, सदाचार, सद्विचार हे सहजच असतं. सहज बोलणे हाच उपदेश. आपलं कसं असतं, आपलं व्यवहारिक पातळीवर या प्रापंचिक पातळीवर सहज बोलणे ह्याची खोटे बोलणे ही आपली अवस्था झाली आहे. आणि संतांची अवस्था काय होते? सहज बोलणे हाच उद्देश. म्हणून संत हे विश्वाचे खरे अलंकार आहे. संतोदित आणि संत हीच विश्वाची दिशा आहे. संत दाखवतील ती दिशा. काना मनाला अमृतात न्हाऊन सोडणारे त्यांचे शब्द आपल्या मनाला या अंतिम सत्याच्या चरण कमलावरती घेऊन जातात. अशा प्रकारे संत विश्वाचे अलंकार असल्यामुळे आपण त्यांचे विचार ऐकणं आणि सद्य स्थितीमध्ये ते कसे उपयोगी पडणार आहेत याविषयी आपण विवेचन ऐकणार आहोत. आता हा एक महत्वाचा लक्षात घ्या की वास्तविक पाहता काळ आणि वेळ हा प्रकार मुळात अस्तित्वातच आहे का नाही इथून शंका आहे. कारण मला सांगा की दिशा सुद्धा आहे. आपण आता पूर्वेकडे तोंड करू नये असं म्हटलं तर पृथ्वी फिरलेली की ते पश्चिमेकडे तोंड. तर दिक आणि काळ, स्पेस आणि टाइम अशी मला गोष्टी दाखवता येणं आणि त्याला पकडून ठेवता येणं हे अत्यंत अवघड आहे. आता तुमच्या आणि माझ्यामध्ये पोकळी आहे, त्या पोकळीला मला पकडता येते का? नाही. आता जो मी माझ्या व्याख्यानाची सुरुवात करून साधारणतः 10-15 मिनिट होत आली असते, ते मला परत आणता येत आहेत का? तर नाही. म्हणून हा जो काळ क्षणाक्षणाला जात आहे तो परिवर्तनशील आहे, क्षणाक्षणाला बदलणारा. पूर्वी अजातवाद नावाचा वाद मांडला गेला होता. म्हणजे काय? की मी खोटा आहे, सर्व जग हे खोटं आहे आणि खरं काय आहे तर फक्त परमेश्वर खरा आहे, असा अजातवाद मांडला गेला होता. आणि त्याच्यामुळे मीही खोटा आहे, माझंही कार्य खोटं आहे असं लोकांनी मानून कर्माचा त्याग केला होता आणि संन्यास धारण करायला सुरुवात केली होती. आणि बरीचशी पृथ्वीवरची जी कार्य जी होती ती थांबली गेली होती. पण त्याच्यानंतर विवर्तवाद असा आला की अहम ब्रह्मास्मी ते झालंच, परंतु ब्रह्म सत्य खरं काय आहे? हे ब्रह्म आहे, परब्रह्म आहे, परमात्मा हा खरा आहे आणि जगत मिथ्या. पण मिथ्या म्हणजे काय? खोटं नाही. तर त्याचा डीप अर्थ पाहायला गेला तर मिथ्या म्हणजे काय की हे परिवर्तनशील आहे. आता सुद्धा आपल्याला काय होतं माहिती का? आता एक 10 वर्षापूर्वीची आपल्याला गोष्ट अशी वाटते की आत्ता झाली. तर असं आपल्याला अनेक वेळेला घडतं. कधी कधी आपल्याही डोक्यात येतं की एखादी गोष्ट आपल्या मनामध्ये चालू असते किंवा बाह्य स्थितीमध्ये चालू असते आणि आपल्याला एकदम डोक्यात येतं अरे भूल गेलेला आहे काय आधीच. आपल्याला अनेक वेळेला असं वाटतं. तर अशामुळे हा जो काळ आहे तो परिवर्तनशील असा काळ आहे.
पूर्वीचं जे युग होतं इसवी सनाच्या पूर्वी, त्याला आपण प्राचीन युग असं म्हणतो. त्यावेळेला आदी मानवाची रचना झाली, आदी मानव प्रगती करत करत गेला आणि आदी मानव प्रगती करत जात असताना त्याच्या समोर काही प्रॉब्लेम्स जे होते, अन्न मिळवणे, शिकार करणे इत्यादी अनेक गोष्टी तो त्याच्यामध्ये पद्धतीने मिळवत गेला आणि त्या प्रॉब्लेम्स वरती मात करत करत तो गेला. आणि पुढे पुढे त्याला अनेक गोष्टींचा शोध लागत गेला आणि पुढे पुढे अशी मानवाची प्रगती झाली आणि मग आपण हळूहळू प्रगती करत करत सर्व शास्त्रज्ञांनी जे शोध लावले मध्यंतरी, त्याच्या पुढे काळ पुढे पुढे जात जात आता आपण या स्थितीमध्ये आलेलो आहोत. ही झाली मानवाची प्रगती. कधीपासून? अगदी आदी मानवाच्या सुरुवातीपासून ते आता वैज्ञानिक युगापर्यंत ही जी झाली प्रगती. आणि जे आपण ऐकलंय की द्वापार युग, त्रेतायुग, सत्ययुग आणि जे काही कलियुग, ही झाली युगाची प्रगती आपण जे आता पाहिलेलं आहे. तर सांगण्याचा उद्देश असा, की प्रस्तावना तयार करण्याचा उद्देश असा की पूर्वीचा जो काळ आहे आणि आत्ताचा जो काळ आहे, या काळामध्ये अनेक बदल केलेले आहेत आणि हे बदल आपल्याला अनुकरणे आणि त्याला अनुलक्षून वागणे, अंगीकारणे, त्याला यूज टू होणे, हे आपल्यासाठी सुरुवातीला नवीन नवीन होतं, पण हळूहळू आपण त्याला अंगीकारू लागलो. पूर्वी मला सांगा, अनेक वर्षांपूर्वी, काही काळापूर्वी जे एखादा संदेश दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी पाठवायचा असेल तर त्यावेळेला उंटामार्फत किंवा कबुतरामार्फत पाठवला जाईल. पण सध्या काय की एखादा क्लिक केलं मोबाईलचं बटन दाबलं की लगेच आपला संदेश दुसऱ्यांच्या मोबाईलवरती सहज पद्धतीने जातो. आता सुद्धा एक 10 वर्षापूर्वी आपल्याला एवढ्या चांगल्या पद्धतीने मोबाईल हाताळता येत नव्हता. आता येतोय व्यवस्थित? तर जी आताची स्थिती आहे, या स्थितीमध्ये आपल्याला ज्या अनेक नवीन नवीन गोष्टींचा शोध लागलेला आहे, तर मोबाईलचा समजा आपण बोललो मोबाईल विषयी, तर एक 10 वर्षापूर्वी आपल्याला व्यवस्थित पद्धतीने मोबाईल हाताळता येत नव्हता. पण आपण त्याला सवय लावली आणि ती सवय करत 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 गेलो, त्याचा आपण प्रयत्न करत करत गेलो, म्हणून आता कुठे आपल्याला मोबाईल चांगल्या पद्धतीने वापरता येऊ लागला. काही मंडळी अशी असतील की ज्यांना आत्ताच्या तुमच्या मुलांपेक्षा किंवा तुमच्या नातवंडांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने मोबाईल वापरता येत नसेल, पण त्यांना काय येत गेला, कारण त्यांची जी पिढी होती त्या पिढींवरती तसे संस्कारच झाले आणि त्यांना ते विचार सहजच मिळाले, त्यांच्या सुरुवातीपासून मिळाले. त्यावेळेला त्यांची आकलन क्षमता तशी होती आणि अशा परिस्थितीमुळे त्या त्या गोष्टी, त्या विकसित गोष्टींना ते मिळवत गेले, ते प्राप्त करत गेले आणि त्यांना ते सहजरित्या उपलब्ध झालं आणि अंगीकारलं. आत्ताच्या पिढीमध्ये आणि तुमच्या पिढीमध्ये काही गोष्टींच्या महत्वाच्या जे बदल झाले, ते एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे मोठं कारण आपण म्हणू शकतो ते म्हणजे लोकसंख्येचा भरमसाठ वाढ. लोकसंख्या वाढली की बाकीच्या ज्या सगळ्या सिस्टीम आहे, ती सिस्टीम सगळी हलू लागते आणि त्याच्यामध्ये शिक्षण म्हणा किंवा साधं उदाहरण घ्या की ट्रॅफिक. एक 15 वर्षापूर्वीचं ट्रॅफिक घ्या आणि आत्ताचं ट्रॅफिक घ्या, 5 वर्षापूर्वीचं, कोविडच्या आधीचं, कोरोनाच्या आधीचं. तर अशा परिस्थितीमुळे आपलं फ्रस्ट्रेशन वाढलेलं आहे आणि आपले पेशन्स कमी पडलेले आहेत, कमी पडू लागलेले आहेत. आजच्या जगामध्ये इंटरनेट इतकं फास्ट झालेलं आहे की एखाद्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर एका क्लिकवर तो लगेच घेण्याचा प्रयत्न करतो आणि लगेच एका सेकंदात मिळाल्यामुळे ती त्याला सवय लागते आणि पुन्हा एखादा तसाच प्रश्न पडला की त्याला ती 2 सेकंदात गोष्ट मिळालेली नाही की लगेच त्याला दुःख मिळतं आणि तो अँशियस होतो. त्याला असं मनामध्ये वाटायला लागतं की का मिळत नाही आणि त्याच्यामुळे तो दुःखी होतो. 10-15 वर्षापूर्वी कसा प्रकार होता की एखाद्याला आपण विचारायचं, जाणकार लोकांच्या पर्यंत जायचो आणि हे कसं करायचं ते कसं करायचं आपण जाणून घ्यायचो. त्यावेळेला गुरूंना देखील किंमत होती. पण आजकाल सगळं इंटरनेटवरती उपलब्ध असल्यामुळे आपण सहजरित्या ते घेतो आणि सहजरित्या नाही मिळालं की आपण डिप्रेशन मध्ये जातो, नैराश्यामध्ये जातो. हे
अत्यंत एक मोठी गोष्ट आपल्या पाहण्यामध्ये आलेली आहे. आणि सकारात्मक विचार आपण सोडून देतो. कसं होतं की एखादी गोष्टींच्या विषयी आपण फार विचार करत गेलो की त्या विचारांमध्ये आपण अडकून बसतो आणि आपल्याला काय साध्य करायचं हेच आपण विसरून जातो. आणि जी शंका, जो प्रश्न मुळात अस्तित्वात आहे तो राहतो बाजूला आणि त्या विषयाच्या निगडीत इतर काही विचार आहेत ज्याची गरज देखील नाही ते विचार करत बसतो आणि त्याच्यामुळे आपण ओव्हर थिंकिंग या विचारांमध्ये इतके गळून गेलेलो जो आत्ताच्या सद्यस्थितीचा फार मोठा प्रश्न आहे. एकदा काय झालं माहितीये का, एका देशामध्ये जे एक राजा होता आणि त्या राजाला एक माहिती कळाली की आपल्या राज्यामध्ये एक व्यक्ती असा आहे की तो व्यक्ती कुठल्याही कुलपाचं कुलूप जे आहे ते उघडू शकतो. बंद कुलूप असेल तर ते उघडू शकतो, कुठलंही कुलूप द्या, कुठलीही तिजोरी सांगा. आणि राजानं त्याची परीक्षा घ्यायची ठरवली आणि राजानं ही जी गोष्ट आहे की अशी आपण परीक्षा घेऊया ती गोष्ट त्यांनी आपल्या हुशार दरबारांच्या समोर मांडली. आणि त्यातील एका हुशार दरबारांनी काय केलं की एक व्यवस्था केली आणि त्या व्यवस्थेमध्ये त्या कुलूप, कोणतेही कुलूप उघडणाऱ्या माणसाला त्यांनी बोलवलं, त्या व्यक्तीला बोलवलं. काय आणि त्यांनी स्थिती काय दिली माहिती का, की एक तळ केलं छोटस आणि त्या तळ्यामध्ये त्यांनी एक बॉक्स ठेवला आणि त्या बॉक्सला एक कुलूप लावलं आणि त्याने नियम असे घातले की तुम्ही पाण्याच्या खाली जायचं आणि पाण्याच्या खाली जाऊन तो बॉक्स उघडायचा आणि तुमचा श्वास पूर्ण नाही झाला म्हणजे अपुरा पडला तर तुम्ही इमर्जन्सीचं बटन दाबा, तुम्ही आपोआप वर येऊ शकाल. आता हा जो कुलूप उघडणारा माणूस होता तो देखील हुशार होता, त्याला कळालं की पाण्यामध्ये आहे. तर त्याने पोहण्याची प्रॅक्टिस केली, श्वास रोखण्याची प्रॅक्टिस केली, अभ्यास केला आणि तो दिवस उजाडला की ज्या दिवशी त्याची खरी परीक्षा होती. आणि त्यानं चालू झाले, सगळे गावातले लोक जमले होते, राजदरबारातले लोक जमले होते, त्या माणसाचे पण जे मित्र मैत्रिणी होत्या त्या सुद्धा तिथे जमले होते. आणि ते वेळ चालू झाल्यावर त्या माणसाने त्या पाण्यामध्ये उडी मारली आणि खाली त्या बॉक्स म्हणजे पाण्याच्या तळापर्यंत तो पोहोचला. पाण्यात तो आत गेला, त्यामुळे श्वास रोखून धरला आणि त्याने ते एक तार आपली काढली. त्या तारेला अशा 3 वेगवेगळ्या तारा होत्या जेणेकरून कुठलाही कुलूप तो उघडायचा आतापर्यंत. आणि ती तार त्याने कुलपात घातली आणि उघडण्याचा प्रयत्न केला आणि त्याने पाहिलं काही कुलूप काय उघडेल. तो जरा घाबरला, म्हटलं अरे हे प्रत्येक कुलूप आपण या तारेने उघडतो तरी उघडलं जाईल ना. मग त्याने दुसरी तार घेतली, त्यानेही जमलं नाही. तो अधिकच घाबरला आणि तिसरी तार घेतली त्याने आणि तिसरी तार घेतली की तरी देखील कुलूप उघडलं का नाही. त्यामुळे तो अतिशय घाबरला. शेवटी त्याचा श्वास जायला लागला आणि तो म्हटला तरी देखील की चला जिद्द आहे माझ्या चिकाटी, एक शेवटचा प्रयत्न करून बघू. कारण त्याच्या अंगामध्ये थोडासा अहंकार होता की बाबा मी कुलूप न उघडता वर गेलो की लोक काय म्हणतील. अहंकाराला जिंकणं तर अत्यंत अवघड आहे. सांडुनी मीठपणाचा लोभू, मिठे घेतला सिंधुत्वाचा लाभू, तैसा अहंभाव सोडून मी शंभू शांभवी झालो. सागरामधलं मीठ जसं वेगळं केलं की सागर फक्त राहतो, पाणी फक्त राहतं, पण ते एकत्रच असतं. त्या पद्धतीने अहंकार हा मूळतः माणसांच्या मध्ये असतोच. जेव्हा देह बदला जातो त्यावेळेला पंचमहाभूत, पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार या सगळ्या गोष्टी असतातच. त्यामुळे अहंकार हा मूळतः असतोच, पण तो जागृत अवस्थेत आपण फार आणू देता कामा नये. स्वाभिमानापर्यंतची गोष्ट ठीक आहे, परंतु अहंकार जागृत केला की काय अवस्था होती की आपल्याला कंसाकडे पाहून, रावणाकडे पाहून लगेचच कळतं कोण राम कोण कृष्ण. असे म्हणणारे जे कंस होते आणि असे म्हणणारे जे रावण होते त्यांचे पुतळे आज देखील जाळले जातात. ही सत्याची ताकद आहे, ही सत्याची शक्ती आहे. आणि हा अहंकाराला काबू ठेवण्यासाठीच संत साहित्य हे अत्यंत महत्वाचं आहे. असो, आपण आपल्या मूळ गोष्टीकडे पर्यंत येऊया. त्या माणसाला सुद्धा जो पाण्यात गेला होता कुलूप उघडणारा, त्याला सुद्धा अहंकार होता. शेवटचा त्यांनी प्रयत्न केला आणि उघडण्याचा प्रयत्न केला शेवटचा, पण जमलं नाही.
आणि शेवटी श्वास जायचा म्हटला की त्याला आपल्या जीवाची भीती वाटणे साहजिकच आहे, आणि मग तो इमर्जन्सीचं त्याला बटन दाबला आणि तो वर आला. त्याच्यानंतर राजदरबारातले लोक त्याला म्हणाले, अरे तू कसं काय उघडू शकला नाही? आणि त्याला देखील आश्चर्य वाटलं की मी कसं काय उघडू शकला नाही. मग त्या हुशार दरबाराने तो बॉक्स घेतला आणि त्याच्या समोर ठेवला आणि म्हटला की आता उघड. तरी सुद्धा तो उघडू शकला नाही. मग त्या दरबाराने काय केलं की नुसतं त्या कुलपाला एक धक्का मारला आणि तो कुलूप उघडलं गेलं. तर होतं कसं काय माहिती का, त्या माणसानं काय केलं की आपण आधी काय केलं त्याच पद्धतीने उघडण्याचा प्रयत्न केला. आणि मी पाण्यामध्ये आहे, मग पाण्याचा काय इश्यू आहे का, पाण्यामुळे होत नाहीये का, हा विचार त्याने केला. आणि या विचारांमध्ये जे त्याला साध्य करायचं आहे, जे छोटस एकदम जी एक उपाय होता की कुलपाला जस्ट एक धक्का मारायचा होता आणि कुलूप उघडणार होता, ते त्याने केलं नाही. कारण तो काय ओव्हर थिंकिंग मध्ये अडकत बसला, जास्त विचार करत बसला. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय की एखादी गोष्ट आपल्याला जी साध्य करायची आहे ती साध्य न करता त्याच्याविषयीचे विचार आपण जास्त विचार करत असतो. कसं आहे माहितीये का, आपल्याला काही ध्येय साध्य करायचे असतील तर त्याच्या दोन गोष्टी आहेत की त्या ध्येयाला आपण एकतर 2 रकाने काढले पाहिजे. की समजा मी ध्येय ठरवलं की 2 महिन्यामध्ये काय करायचंय, तर मी रकाने 1 आणि रकाना 2, रकाना 1 मध्ये मी दिलं पाहिजे की माझ्या हातामध्ये काय आहे, मी काय करू शकतो, ते मी करणार, सगळं मी लिहिणार आणि त्या पद्धतीने करणार. पण नाही माझं झालं त्या प्राप्त, तर ते ईश्वराची इच्छा अशी आहे की ते झालं नाही या पद्धतीने म्हणणार आणि मी सोडून देणार, दुःखी होणार नाही. आणि दुसरा जो रकाना आहे तो म्हणजे काय की माझ्या हातात काय नाही आणि जे मी सोडलं पाहिजे. पण प्रयत्न केल्यानंतर समजा 2 महिन्यानंतर मला असं वाटता कामा नाही की मी प्रयत्नात कमी पडलो, हे वाटता कामा नाही. आणि जरी असं वाटलं तरी पुन्हा प्रयत्न केले पाहिजे आणि प्रयत्न करत 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 केलं पाहिजे. कारण असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, हे संत साहित्य आपल्याला सांगतं की अभ्यास करा. पूर्वी सुद्धा काही ऋषीमुनी असे होते की जे वायू गिळून जगायचे आणि ते काय करायचं, थोडं 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 सापाचं विष देखील घ्यायचं आणि त्यानंतर त्या सापाचं विष त्यांना पचन होऊ लागलं. असा असाध्य साध्य करण्याचा अभ्यास देखील काही मंडळींनी केलेला आहे पूर्वी, आणि ते त्याच्यामध्ये प्रवीणता देखील त्यांनी मिळवली होती. कारण का, अभ्यास, जिद्द, चिकाटी, प्रयत्न आपण करत नाही आणि आपण या गोष्टींमध्ये अडकून जातो. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय की कोण आपल्याला काय बोललं की आपली लगाची मनाची लगेच विचलता होते. जसं आता या तांब्यात पाणी आहे आणि या पाण्याला मी जसं बाहेरनं असा धक्का मारला की आतलं पाणी हलतंय, तसं आपल्याला कोणी बोललं की आपल्या मनामध्ये चलबिचल लगेच चालू होते. आम्हाला असं म्हणूच कशी शकतो. काळे म्हणलं की अरे आपले चालू होत आहे, आणि तू कोण मला सांगणार, तिथपर्यंत आपल्या मनामध्ये अवस्था होती आणि आपला अहंकार जागृत होतो की मला कोणी बोलू शकत नाही. मी आतापर्यंत कोणाला त्रास दिला नाही, पण मला कसा काय त्रास? तुम्ही आतापर्यंत त्रास कोणाला दिला नाही, हे तुम्ही चांगलं वागलेलं आहात. पण दुसरा तुम्हाला काही बोलत आहे, काही त्रास देत आहे, हे तुमच्या हातात नाही. तुमचं काही पूर्वजन्मीचं त्यामध्ये भाग असेल, पूर्वजन्मीचं पाप असेल किंवा जे काही गोष्टी असतील. काही जण या भविष्याकडे वळतात आणि म्हणतात की मला असा असा त्रास होतो, मला याच्यातनं वाचवा. राहू केतू काय, हे काय, ते काय. पूर्वी काही ग्रह होते, आता ग्रह देखील वाढलेले आहेत. पण या ग्रहांची स्थिती अशी होते की आपलं काही बिघडून जातं अशी मानणारी अनेक जण आहेत आणि भविष्यकाळ त्याचा फायदा घेत असतात. मंत्र तंत्र यंत्र अवघेची अबद्ध, मंत्र तंत्र यंत्र अवघेची अबद्ध, जव नाही अंतःकरण शुद्ध, अंतःकरण शुद्ध केल्याशिवाय या गोष्टी साध्य होणार नाही. आणि तुमचं काही पूर्वजन्मीचं काही पाप असेल, ते तुम्हाला दूर करायचं असेल किंवा या ग्रहांची स्थिती म्हणायची असेल की वाईट आहे आपल्यावरती, त्याचा कमी परिणाम होऊन द्यायचा असेल किंवा होऊन द्यायचा नसेल, तर एक सोपा मार्ग सांगितलेला आहे सर्व संतांनी की नाम जप करा, नामस्मरण करा. नामस्मरणाने 2 गोष्टी साध्य होतात. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आता राम कृष्ण हरी म्हटलं की तेव्हा माझ्या मनात काय विचार चालू झाले का? चालू असणारे विचार थांबले गेले. तसं माझ्या मनातलं जे ओव्हर थिंकिंग आहे ते निघून जाऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट,
त्या नामस्मरणामुळे मला पुण्यप्राप्ती होऊ शकेल आणि त्या पुण्यप्राप्तीमुळे माझी काही कार्य माझं पुढचं घडू शकेल. पण कार्य घडावं म्हणून नामस्मरण करावं का? तर नाही. ईश्वराला जाणण्यासाठी, ईश्वरावर भक्ती करण्यासाठी नामस्मरण करावं. पण आजची अवस्थाच अशी आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं नैराश्य, डिप्रेशन, जरा काही नाही झालं रे झालं की आपण त्याच्यामध्ये अडकून बसतो, ओव्हर थिंकिंग मध्ये अडकून बसतो. म्हणून हे दोन गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. एक म्हणजे नामस्मरण आणि दुसरं जे संतांनी सांगितलंय, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आपल्याला कोणी बोललो की जो राग येतो आणि त्या रागामध्ये आपण इतकं क्रोधायमान होऊ जातो की आपली तळपायाच्या मस्तकाला जातो. आणि काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर वाढले की लगेच थोडेसे वाढत नाही, तर जसा ताप आला रे आला की संपूर्ण शरीराला जसा वाढला जातो, संपूर्ण शरीराला काबू करतो आणि प्रत्येक ठिकाणी ताप लागतो, तसं हा काम, क्रोध, लोभ, मद, मोह वाढला रे वाढला की आकाशा एवढा मोठा होतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही सामावून जाता आणि सगळं शरीर त्याच्यामध्ये निघून जातं. अनेक जण आपल्याला म्हणतात की तुमच्यातली श्रेष्ठ शक्ती कोणती हो? सगळ्यात मोठी शक्ती कोणती? सुपर पॉवर. व्हॉट इज युअर सुपर पॉवर? तुमच्यातली श्रेष्ठ शक्ती कोणती? तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही तुमची मनस्थिती बिघडून देणं हे तुमच्या हातात आहे आणि तीच तुमची सर्वश्रेष्ठ शक्ती होय. ही तुमची सुपर पॉवर. परिस्थिती कोणतीही असो त्याच्यामध्ये तुम्ही श्रेष्ठ राहा, तुम्ही स्थिर राहा, स्थितप्रज्ञ राहा. कोणत्याही प्रकारचं तुमचं धैर्य बळ ढासळू नये. माझा जो आत्ताचा मूड आहे, माझी जी आत्ताची मनस्थिती आहे, माझा आनंदी राहण्याचा जो भाग आहे, तो तुम्ही दुसऱ्यांच्या हातामध्ये का देता? दुसरे बोलू दे, तुम्ही कानावरती पडून घ्या, त्याला किती तुम्ही महत्व द्यायचं हे तुमच्या हातात आहे. ते न सोडता त्या माणसाच्या हातामध्ये तुम्ही सत्ता देता आणि त्या सत्तेनुसार तुम्ही वागायला लागता आणि तो माणूस तुम्हाला कटपुतलीनुसार मग नाचू लागतो. हे आपण सोडलं पाहिजे. आपण थोडं धैर्यबळ आणलं पाहिजे, स्थितप्रज्ञ वृत्ती आणली पाहिजे. ते संतांनी सांगितलंय आजच्या काळामध्ये स्थितप्रज्ञता का आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एखादा व्यक्ती त्रास देत असेल ती त्याची बाजू, त्याचे कर्म, त्याला जे काय मिळतील ते त्याला कर्म मिळतील, हे मिळतील, हे आपण सुद्धा बोलणं योग्य नाही. ते आणि परमेश्वर बघून घेईल. आपण जे चाललंय ते संतांनी सांगितलेल्याप्रमाणे चालणं हे अत्यंत महत्वाचं आहे. धन्य तेची प्राणी क्षमा ज्याचे अंगी, न भंगे प्रसंगी धैर्य. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग. तुकाराम महाराजांचं सुद्धा श्रेष्ठत्व फार मोठं आहे. त्यांनी अनेक हजारो अभंग लिहिले आणि प्रत्येक अभंगामधून आपल्याला उपदेश केला. राघव चैतन्य, केशव चैतन्य यांच्याकडून त्यांना मंत्र मिळाला. रामकृष्ण हरी सांगे त्यांनी जग केलं. सदैव ते वैकुंठाला गेले. त्यांची थोडी गावी तितकी कमी आहे. तर त्यांचा एक महत्वाचा अभंग जो आत्ताच्या सद्य स्थितीमध्ये आवश्यक आहे. धन्य तेची प्राणी क्षमा ज्याचा आहे. क्षमा ज्याच्यामध्ये आहे तोच माणूस धन्य होय. तुम्ही क्षमा केली पाहिजे आणि क्षमा केली हेही विसरून जायला पाहिजे. नाही तर मी क्षमा केली हा अहंकार जातो, लगेच जातो. क्षमा केली पाहिजे. क्षमेसारखं दुसरं साधन नाही. जे आपल्या मनातले सगळे वाईट विचार, विकल्प बाजूला सोड. कारण हे लक्षात घ्या, वाईट विचार बाजूला सोडले नाही तर मनामध्ये चांगले विचार येतील कसे? या आत्ता पाण्यामध्ये साधं पाणी आहे आणि त्याच्याऐवजी मला फुलं घातलेलं पाणी पाहिजे असेल तर हे पाणी काढून मला त्याच्यामध्ये फुलं घातलेलं पाणी पाहिजे असेल तर फुलं घातली पाहिजे. तसं मला माझ्या मनातले आधी बाकीचे विचार, विकल्प बाजूला केले पाहिजे. त्यासाठी अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे, तर माझ्या मनामध्ये चांगले विचार येतील. हा एक अत्यंत सोपा भाग या संतांनी सांगितलेला आहे. त्यामुळे क्षमा केलं की आपण सर्वश्रेष्ठ बनतो आणि श्रेष्ठ बनल्यामुळे आपण तो विसरून जाऊन आपलं मन शांत होतं आणि शांत मनाला पाहिजे तशा गोष्टी प्राप्त होऊ शकतात. शांत मन अनेक गोष्टींचं जे सोल्युशन आहे ते सहज चांगल्या अधिक पद्धतीने काढू शकतो. अनेक आपल्या समोर उदाहरण आहे. शिवाजी महाराजांचं जर उदाहरण द्यायचं झालं तर शाहिस्ते खान, अफजल खान, मोठमोठ्या त्यांनी यवनांचं म्हणा किंवा शत्रूंचं म्हणा, जे आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीवर जे हल्ला करणाऱ्या होत्या, अशा लोकांचा त्यांनी सामना शत्रूंचा कसा केला? युक्तीने केला. त्यांनी त्यांचं माइंड पीसफुल ठेवलं. म्हणजे काय? मनशांती ठेवली. मनशांती बिघडवली की सगळं अवघड आहे आणि ताब्यात ठेवलं
की प्रत्येक गोष्ट साध्य होऊ शकते. आणि नभंगे प्रसंगी धैर्य बळ, तुकाराम महाराज काय म्हणतात, नभंगे प्रसंगी धैर्य बळ. कोणताही प्रसंग असो, आपण धैर्य बळ सोडता कामा नये. धैर्य बळ सोडलं रे सोडलं की आपण कावरे बावरे होतो आणि जे आपल्याला करायचं आहे ते सुद्धा आपण विसरून जातो आणि चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. अंतरी सबाह्य सारिके निर्मळ, हृदय कोमल गंगा. तुमचं अंतःकरण गंगेसारखं पवित्र करा. न म्हणे कोणाशी उत्तम वाईट, महत्व वरिष्ठ नसे. कोणाला उत्तम अथवा वाईट म्हणू नका. सर्वजण ईश्वराची लेकरे आहेत. सर्वांमध्ये ईश्वर आहे हेच आपण जाणलं पाहिजे. सर्वांमध्ये ईश्वर आहे हे आपण जाणलं की मीही ईश्वराचा अंश आहे, समोरचा माणूस ईश्वराचा अंश आहे. त्याच्यामुळे महत्व वरिष्ठ राहत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला मनशांती मिळते आणि हे आजच्या काळामध्ये अत्यंत आवश्यक आहे. आपण लगेच म्हणतो की मी जाणकार आहे, हा अजाणत आहे आणि हा कोण मला बोलणारा, हा कोण मला सांगणारा आणि याच्यामध्ये हा कोण मला त्रास देणारा. याच्यामध्ये सगळी अवस्था आपली निघून जाते आणि हे वाढत गेलेले आजच्या काळात. तुका म्हणे काया कुरवंडी टळ्या, ठेवीन मी पाया मस्तक आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात की अशा पद्धतीने जो कोणी वागेल, की जो क्षमाभाव ठेवेल, जो प्रसंगी धैर्यबळ सोडणार नाही, जो अंतःकरण शुद्ध ठेवेल, जो कोणाला उत्तम अथवा वाईट म्हणणार नाही, सर्वांना समभावाने मानेल, या सर्व गोष्टी जो करेल त्याच्या पायावरती मी माझं मस्तक ठेवेन, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. आपली काय अवस्था आहे संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात. संत नामदेवांनी सुद्धा काय केलं होतं, संत नामदेवांनी सुद्धा पायरीच्या इथे आपल्या पंढरपूरच्या पायरीच्या तिथे समाधी घेतली. एक त्यांची सुनबाई प्रेग्नन्सी मध्ये डिलिव्हरीसाठी माहेरी गेली होती, तिथून त्यांचा वंश राहिला, पण 14 लोकांनी त्याची समाधी घेतली. त्यांचं पायरीचा उद्देश काय होता, समाधी घेण्याचा पायरीच्या ठिकाणी, की संत जण येऊन मला त्यांचं सानिध्य मिळावं. हे संत नामदेव महाराज म्हणायचे. आपली तरी काय अवस्था आहे. आणि का म्हणायचे ते मला सानिध्य मिळावं, कारण त्याला एक भाग येतो तो म्हणजे सत्संगतीचा. संगती ही अत्यंत महत्वाची. संगती म्हणजे आपल्या बरोबर कोण आहे, आपण कोणाबरोबर वाढलेलो आहोत, कोणाशी आपलं रोजचं बोलणं आहे आणि दुसरी गोष्ट आपण कोणत्या पद्धतीचे विचार पाहत आहात, ऐकत आहात, मनामध्ये करत आहात. त्यामुळे सत्संगती, सद्भावना, सत आचार, सद्विचार, सदुच्चार हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळेच काय होऊ शकेल की या गोष्टी प्राप्त झाल्या की आपले जे दुसरे दुर्गुण जे आहेत, दुसरे दोष जे आहेत, काय दोष, खोटं बोलणे, काय दोष दुसऱ्यांना दुखवणे, काय दुसरा दोष अध्यात्माचे विचार न जाणणे, काय दोष भक्तीला न जाणणे, काय दोष ईश्वराचे सोडून साध्या भौतिक गोष्टींविषयी आसक्ती ठेवणे, आपला सगळ्यात मोठा दोष. आसक्ती आपण ठेवतो, ही माझी मुलं, हे माझे प्रपंच, ही माझी बायको, हे माझे धन, हे माझा बंगला, ही माझी इन्व्हेस्टमेंट, मला पुढच्या पिढीसाठी काहीतरी करून ठेवलं पाहिजे, या टेन्शन खाली तर इतकी लोक आज आहेत की काहीही त्याला प्रमाण नाही. हे दोष आहेत, हे आपले दोष आहेत आणि दोष आपण सोडले पाहिजे आणि काय केलं पाहिजे, गुण वाढवले पाहिजे, सद्गुण वाढवले पाहिजे. जसं आता म्हणालो, सद्भावना, सदाचार, सद्विचार, सदुच्चार आणि दोष सोडले पाहिजे. कारण का, पावावया पूर्ण ब्रह्म सांडून देई दोष तू. संत नामदेव महाराजांचा पूर्ण ब्रह्माची जर प्राप्ती करायची असेल तर काय, पहिली गोष्ट काय केली पाहिजे, अंतःकरण शुद्ध आणि दोष सांडून द्या. सांडून द्या म्हणजे काय, याचा त्याग तुम्ही करा आणि तेच मुळात आपण करत नाही. सर्वाभूती समदृष्टी हीच भक्ती गोड होती. येणे संसार सुखाचा, म्हणे नामा विठ्ठलाचा. अशा पद्धतीने आपण वागलो तरच हा संसार सुखाचा म्हणजे काय, भौतिक सुख तर नाही, तर मनशांती. प्रपंच मुळी नासका, परी विवेकी करावा नेटका. कसा विवेकी करावा नेटका, तर मनामध्ये कोणत्याही प्रकारची आसक्ती न आणता कर्म, कर्तृत्व, अहंकार आणि फलाशाचा त्याग करून मी माझी नित्य नैमित्तिक कर्म करणे. कशी करणे, जी ईश्वराला अर्पण, प्रत्येक कर्म करायचं आणि श्री कृष्णार्पण असतो, म्हणजे कृष्णाला, भगवंतांना अर्पण करण्यासाठी मी माझं कर्तव्य कर्म, जे माझ्या धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांना अनुलक्षून केलेलं आहे. धर्म म्हणजे काय, धारयेती ते धर्म, म्हणजे ते धारण केलेलं आहे. तत्वज्ञान आणि नीती या 2 शब्दांच्या आधारे या धर्माचा शब्द बनलेला आहे. तत्वज्ञान म्हणजे काय, मी कोण आहे, ईश्वर कसा आहे, ईश्वराला मी प्राप्त कसं केलं पाहिजे,
माझं आणि ईश्वराचं नातं काय आहे आणि हे भक्ती जो मार्ग आहे तो कसा मी मिळवला पाहिजे, कशी प्राप्ती केली पाहिजे, या पद्धतीचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तर आहे ते म्हणजे तत्वज्ञान. आणि त्याच्यानंतर नीती. नीती म्हणजे काय? आचरण कसं करायचं. नुसतं ज्ञान मिळून चालेल का हो? मला माहिती आहे की मला तब्येत बनवण्यासाठी तालमीमध्ये गेलं पाहिजे, बदाम काजू पिस्ता याची थंडाई घेतली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, सगळं मला माहिती आहे. मी नुसता विचार केला चालणार आहे का? नाही. तर ते प्रत्यक्षात आणलं पाहिजे आणि ते आचरण म्हणजे नीती. हा झाला धर्म. अर्थ म्हणजे काय? अर्थ म्हणजे पैसा. पैसा, पण कसा पैसा ज्याला अर्थ आहे. आणि पैसा वेगवेगळ्या मार्गाने आला आणि अति प्रमाणात झाला आणि त्याच्याकडेच आपलं लक्ष जास्त प्रमाणात गेलं की अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ लागत नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचत आहे. आता जे पैशाच्या बाबतीची जी चिंता आहे ती फार वाढली. त्याचं कारण एक सांगतो तुम्हाला. कारण त्याचं कारण असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती महाग आहे. पूर्वीचे एक साधारणतः 15 वर्षापूर्वीचे दूध मिळायचं की 15 रुपये लिटर, 20 रुपये लिटर अशी, आता त्याची किंमत जवळपास 52 रुपये काय झाली आहे. एक उदाहरण देतो. ती महागाई इतकी वाढलेली आहे की आजकाल प्रत्येकाची जी काही स्वप्न आहेत की घर घेणं, मुलाबाळांचं पालन पोषण करणं, संसार चालवणं, या छोट्या छोट्या गोष्टीत फार प्रश्न वाढत गेले. आणि या नादात चांगली नोकरी मिळवणं, चांगला बिझनेस करणं आणि नवीन नवीन स्पर्धा म्हणजे काय, मी याच्यापेक्षा जास्त कसं करू, स्पर्धा आणि तुलना यामध्ये तर आपला इतकं मानसिक शांती जाते आणि त्याच्यामुळे आपण या भवसागरामध्ये वाढून पोहून तरून जाऊ शकत नाही. या भवसागरामध्ये आपल्याला अहंकाररूपी मगरी चढवून टाकतात, चिंतारूपी घोडे आपल्याला त्या तळाशी जाऊन सोडतात. आणि या भवसागराला पार व्हायचं असेल तर एकच एक नावाडी जो आहे तो म्हणजे नामस्मरणाचा. नाव जी आहे ती नामस्मरणाची, जी आपण त्या पद्धतीने पार केली पाहिजे आणि ती आपण पार करत नाही. इतके आपले टेन्शन वाढलेले आहेत काही वर्षांपूर्वी, पण या टेन्शन्स मध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही अभ्यास करा, प्रयत्न करा, जिद्द आणि चिकाटीनं करा आणि मनामध्ये सकारात्मकता ठेवा. पॉझिटिव्हिटी विथ अ प्रोसेस इज मोस्ट इम्पॉर्टंट द थिंग. आणि विथ अ कन्सिस्टन्सी. याचा अर्थ काय? तुम्ही एखादी गोष्ट सातत्याने सतत 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 करत राहिला, विचार करून, चांगलं प्लॅनिंग करून, तर कधी ना कधी तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. संतांनी तसंच केलं. आता आपण या भौतिक गोष्टीच्या यशाबद्दल बोलत नाही आहोत. आता आपण एक उच्च स्थितीला पोहोचल्यामुळे आपण याचा विचार करत आहोत की कशा पद्धतीने आपण विचार केला. आपलं यश कशामध्ये आहे? ईश्वर प्राप्तीमध्ये. आपल्या मनातील देवत्व प्रगट करण्याबद्दलचं आपलं यश आहे. तर आपण काय करणार? सतत कन्सिस्टन्सी ठेवणार, पॉझिटिव्हिटी ठेवणार आणि त्यानुसार आपण प्रयत्न केले की प्रोसेस इज द. म्हणजे काय? सातत्यानं एकच गोष्ट पॉझिटिव्हिटीनं, विश्वास ठेवून, श्रद्धेनं ठेवून साध्य होईपर्यंत करत राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे, जे आजच्या काळामध्ये आपण सहज सोडून देतो. कारण आजच्या काळामध्ये ऑप्शन्स फार अवेलेबल आहे. अतिशय ऑप्शन, क्षणाक्षणाला ऑप्शन, याच्यामध्ये ऑप्शन, याच्यामध्ये स्पर्धा, याच्यामध्ये तुलना. जगामध्ये दुःखाचं महत्वाचं कारण स्वतःची विपन्नता नसून दुसऱ्यांची संपन्नता आहे. दुःखाचं कारण काय? स्वतःची विपन्नता आहे का? नाही. तर दुसऱ्याची संपन्नता आहे. म्हणजे काय? माझ्याकडे 10 रुपये आहेत याचा मला आनंद नाहीये, पण 12 रुपये दुसऱ्याकडे आहेत याचं मला दुःख आहे. भगवान श्रीकृष्ण आले होते दुर्योधनाकडे आणि म्हणाले की 5 गावं दे, 5 पांडवांना 5 गावं दे. दुर्योधन काय म्हणाला? सुईच्या टोकावरती मावेल एवढी जमीन सुद्धा मी देणार नाही. ही दुर्बुद्धी आहे आणि ही दुर्बुद्धी दूर करण्यासाठीच अंतःकरण शुद्ध हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि आपण त्याच्यामध्ये न पडता आपण या सगळ्या गोष्टीमध्ये इतका विचार करत राहतो आणि एखादा विचार मनात आला की आपण इतकं त्याच्यामध्ये नकारात्मकता आणतो आणि त्या खोलात आपण फसत जातो. एका गावामध्ये एकदा काय झालं माहितीये का? एका गावामध्ये एक दोघ जण संन्यासी राहायचे. त्यांचा दिनक्रम असा होता की सकाळी उठायचं, देवाची प्रार्थना करायची, प्रातर्वेदी झाल्यावर वगैरे, आणि त्याच्यानंतर या गावामध्ये फिरायचं, भिक्षा घ्यायची, भिक्षुकी करायची आणि जे काही भिक्षेमध्ये प्राप्त होईल
ते मिळवायचं आणि तेच अन्न ग्रहण करायचं परमेश्वराचा प्रसाद समजून आणि मग घरी यायचं। आणि एकदा काय झालं, ते एका झोपडीमध्ये राहत होते, त्यांनीच बांधली होती झोपडी वेगवेगळ्या मातीनं म्हणा किंवा त्या काळीचे त्यांना अवेलेबल होतं त्यानुसार त्यांनी ते छोटंसं घर बांधलं होतं, झोपडी बांधली होती। आणि एकदा ते बाहेर गेले असता भिक्षा मागायला, इतका जोरात पाऊस पडला, इतका जोरात पाऊस पडला। पावसाचं सुद्धा कसं आहे आजकाल आपण बघतो, पूर्वीच्या काळी ठराविक वेळी मृग नक्षत्राला पाऊस पडायचा, हस्ती नक्षत्राला तो वाढायचा। आजकाल पाऊस पडण्यावरून ऋतू सांगणं हे अवघड झालंय, कुठल्याही ऋतूमध्ये पाऊस पडतो अशी अवस्था आहे। त्याच्यामुळे छत्री ही आपण कायम बाळगतो ही अवस्था आहे। पूर्वी एक जण म्हणायचे की काही काळ वेळ अशी अवस्था होती की मंदिराच्या बाहेर कोणी चप्पल घातलं आणि मंदिराच्या बाहेर जी कोणती छत्री दिसली त्या छत्रीवर जो आपण हात ठेवू आणि म्हणायचं की ती माझी छत्री, अशा पद्धतीची त्यावेळी अवस्था होती। पण आजकाल सगळ्यांच्याकडे या छत्र्या, रेनकोट या सगळ्या गोष्टी यायला लागलेल्या आहेत। महत्वाचा असा मुद्दा की आपण गोष्टीकडे परत येऊया की ते दोघं संन्यासी भिक्षा मागण्यासाठी गेले असता पाऊस इतका वाढला आणि त्या पावसामुळे त्यांची अर्धी झोपडी जी आहे ती पडली। अर्धी झोपडी, त्यांची जे राहण्याचं राहतं घर होतं ते पडलं आणि ते अर्ध घर वाहून गेलं आणि अर्धच घर त्या ठिकाणी राहिलं। तर थोड्या वेळाने त्यास तो संन्यासी तिथं आला, पहिला संन्यासी, आणि तो म्हणायला लागला, अरे माझी अर्धी झोपडी निघून गेली, मला त्या डोक्याखाली काय छप्पर। आणि देवाला म्हणायला लागला की हे भगवंता, मी तुझं रोजचं मी प्रार्थना करायचो, रोजचं तुला जाण्याचा प्रयत्न करायचो, नामस्मरण करायचो, भक्ती करायचो, तरी देखील तू माझ्याशी असं का वागलास। विहित कर्मानुसार गोष्टी होत असतात ते आपण विसरूनच जातो। आपल्याला वाटतं की जे आपण ईश्वराकडे प्रार्थना केली आणि ईश्वराने सगळं ऐकलं पाहिजे। उद्या राज्याभिषेक होणार होता आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी रामाला वनवासामध्ये जावं लागलं। कृष्ण सुद्धा बसला होता आणि त्याला सुद्धा बाण लागला आणि त्याला आपला अवतार कार्य संपवावं लागलं। ही भगवंताची अवस्था आहे आणि आपली अपेक्षा काय की भगवंताकडे प्रार्थना केली की आपली सगळी दुःख दूर व्हायला पाहिजे, हे आपण विसरलं पाहिजे। अर्थात ज्ञानी आर्तू या भक्तांपैकी मला ज्ञानी भक्त हा प्रिय आहे। जो भक्त मला पैशासाठी, माझे प्रॉब्लेम्स दूर व्हावेत यासाठी, माझे सांसारिक दुःख दूर व्हावेत यासाठी प्रार्थना न करता मला जाणण्यासाठी, माझ्यावर प्रेम करण्यासाठी भक्ती करतो, तो भक्त मला प्रिय, हे भक्ती योगामध्ये सांगितले। तर तो पहिला संन्यासी काय म्हणू लागला भगवान देवाला की तू माझी झोपडी पाडलीस, मी एवढं सगळं तुझं रोज करतो। आणि तो दुःखामध्ये इतका बुडाला की त्याला पुढे काही सुचलं नाही आणि पुढे पाऊस इतका वाढला की बाहेरही कोणाला जाता येईल। तेवढा दुसरा संन्यासी आला आणि त्या झोपडीमध्ये आला आणि भगवंतानं मला, हे भगवंता, बाहेर अशी परिस्थिती असताना तू आमच्यावर कृपा केलीस आणि अर्धी झोपडी तरी का होईना शिल्लक ठेवलीस, जेणेकरून या अर्धी झोपडीच्या छताखाली आम्हाला डोकं लपवता आलं आणि आम्हाला आमचं संरक्षण करता आलं। त्याबद्दल तुझे मनोभावे वंदन आणि तुझे खरोखर धन्यवाद। अर्धी झोपडी असल्यामुळे त्यांना तिथे रात्र काढता आली आणि दुसऱ्या दिवशी पाऊस उसळल्यावर ती झोपडी पुन्हा बांधता आली। पण ती अर्धी पण झोपडी जर राहिली नसती तर त्या पावसामध्ये ते वाहून गेले असते किंवा त्यांना थंडी वगैरे आल्या गोष्टी अनेक झाल्या असत्या। तर त्यामुळे दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे। कोणत्याही गोष्टीकडे पाहिल्यानंतर एखादी गोष्ट जी आपल्याला प्राप्त करायची आहे ती प्राप्त होत असेल तर ठीक आहे, नाही झाली तर त्यातल्या काही गोष्टी आपण मिळवू शकतो। काय, एकतर लर्न आहे किंवा अर्न आहे। देयर कॅन बी लर्न और अर्न, म्हणजे काय, एखाद्या गोष्टीकडनं आपण मिळवू शकतो, नाही मिळालं तर आपण शिकू शकतो, त्या गोष्टीतनं शिकू शकतो। आणि दुसऱ्यांदा आपण प्रयत्न करायला लागल्यावर आपण शून्य एक्सपिरियन्स किंवा शून्य अनुभवातून सुरुवात करतो का, तर नाही, आपण आधीचा अनुभव घेत असतो। तर हे आपण लक्षात ठेवत नाही आणि याच्यामुळे दुःखामध्ये आपण बुडून जातो आणि आपली अशी अवस्था होते की आपण सारासार विचार आपण करणं आपलं बंद होतं। एकदा काय होतं की एक मास्तर एका शाळेमध्ये येतात, म्हणजे इन्स्पेक्शनचे असतात ना, ते मास्तर त्या शाळेमध्ये येतात आणि मुलांना म्हणतात, ती मुलांची सुद्धा मुलं काय फारशी विशेष हुशार नसतात आणि त्या
शाळेच्या शिक्षकांनी आदल्या दिवशीच सर्व प्रश्नोत्तर त्यांना तयार करून घेतलेले असतात की शाळेला रेटिंग चांगलं मिळावं म्हणून. तर मास्तर आहे तर मास्तर पण हुशार असतात, ते काय साधा प्रश्न विचारत नाही. मास्तर मुलांना विचारतात की गुणाकार म्हणजे काय, तर मुलांना काय कळे ना गुणाकार म्हणजे काय. मुलं उत्तर देतात गुणाकार म्हणजे भागाकार. तर मग मास्तर पुन्हा विचारतात भागाकार म्हणजे काय मग सांगा. तर मुलं म्हणतात भागाकार म्हणजे गुणाकार. मग ते इन्स्पेक्शन वाले सर विचारतात गुणाकार आणि भागाकार म्हणजे काय. ती मुलं म्हणतात की आमच्या गावामध्ये अशी प्रथा आहे की एका वेळेला एकच प्रश्न विचारायचा, दोन्ही प्रश्न एकदम विचारायचे नाही, ही अवस्था. आणि पुन्हा त्या मास्तरांनी विचारलं त्या मुलांना की हे जे रेल्वे फाटक आहे तुमच्या गावाच्या बाहेर, ते रेल्वे फाटक का लावलेलं आहे हो. रेल्वे येते त्यावेळेला ते फाटक लागतं आणि रेल्वे गेल्यावर ते उघडलं जातं, असं काय केलं जातं. त्याला एका मुलाने उत्तर दिलं की ही जी रेल्वे आहे जी येते ती फाटक उघडं असेल तर गावामध्ये येईल, त्याच्यामुळे गावामध्ये येऊ नये म्हणून ते फाटक लावलं जातं आणि जेणेकरून ती रेल्वे गेली की फाटक बंद होतं. अशी आपली अवस्था आहे. आणि या अशा अवस्थेमध्ये आपण संत संस्कृतीचा, त्याच्यानंतर आपल्या संस्कृतीमध्ये कला शास्त्र विनोद याचा विचार न करता फक्त आणि फक्त पैशाच्या मागे धावत जातो. त्यामुळे शाश्वत सुखाच्या मागे धावल्यामुळे आपलं जे मानसिक स्वास्थ्य आहे ते बिघडत जातं. आणि आज स्टॅटिस्टिक बघा की किती माणसं डिप्रेशन मध्ये, किती माणसांना मानसिक आरोग्याच्या गोळ्या घ्याव्या लागतात भारतामध्ये. आजचं स्टॅटिस्टिक घ्या आणि एक 10 वर्षापूर्वीचं स्टॅटिस्टिक, किती संख्येनं पटीनं ही संख्या जी आहे ती वाढलेली आहे. जवळपास 5 ते 10% जवळपास काही जण वेडे झालेले आहे, ही अवस्था आहे. कारण का सुख एक आहे हरी आठविता इतर जगता दुःख बहु, हे विसरून गेलोय. जे संत साहित्य आपल्याला सांगतं, संत साहित्य आपल्याला काय सांगतं. संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे, शांती ब्रह्म या नावाने ते प्रसिद्ध होते. शांती त्यांची जणू काही दासी होती. शांतीला ते इतके धरून होते की शांती त्यांना धरून होती की काय असं म्हणावं लागेल, ही अवस्था होती. आणि आपल्याला शांत बसवत नाही. मोबाईल मध्ये आपण इतकं गळून गेलेलो आहे की मोबाईल एक 5 मिनिटं मिळाला नाही की आपल्याला ऑक्सिजन न मिळाल्यासारखं होतं आणि आपण कावरे बावरे होतो, ही अवस्था आहे. एखादी मालिका 7ची असेल तर आपण 6:30 वाजल्यापासून म्हणतो कलर्स टीव्ही लावा, 6:30 वाजल्यापासूनच म्हणतो झी टीव्ही लावा आणि ती मालिका बघायची. आणि त्या मालिकेमध्ये इतके हरवून जातो की मालिकेतली पात्र खरी आहेत का काय हे विसरतो आपण. आणि आपली खरी जी जीवनामधली पात्र आहेत, कुटुंबीय, त्यांच्याविषयी बोलणं, त्यांच्याशी बोलणं, प्रेमाने बोलणं हे विसरून जातो. एकदा एका 15 वर्षाच्या आईला, 15 वर्षाच्या मुलाला त्याच्या आईचा मेसेज येतो की बाबा मुला की मला या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम इन्स्टॉल करून दे. तर तो मुलगा म्हणतो का गाई, तुला हे का वापरायचंय, हे तर आमच्या पिढीचं आहे. तर ती आई म्हणते मुलाला की तू सर्व मुलांशी, तुझ्या मित्रांशी त्याच्यावरच बोलतो, मी त्याच्यावर आले, तू माझ्यावर तरी बोलशील, कारण तू माझ्याशी आता बोलणंच विसरलेला आहे, ही अवस्था आहे. त्यामुळे काय होत आहे की या धारणेनुसार आपण असं वाहवत जातो की त्याला आपण आपल्या संस्कारांचा मूळ ठेवून जगणं अवघड झालेलं आहे. आणि हे ऍप्स पण कसे आहेत बघा, आपले मोबाईलचे ऍप्स, आपण ज्या पद्धतीने वागतो तसा तो डेटा घेतला जातो. आणि तो डेटा, जसं आपण एखादं छोटं उदाहरण देतो की एखादी गोष्ट तुम्ही ऑनलाईन वेब ऍप्लिकेशनवर पाहिली असेल की ही गोष्ट विकत घ्यायची, आजकाल ऑनलाईन विकत मिळते अमेझॉन, फ्लिपकार्ट वरती वगैरे. ती गोष्ट पाहिली की आपल्याला वेगवेगळ्या अकाउंट वरती त्याची ऍडव्हर्टाईज बघायला मिळते. कारण का आपण हे पाहिलेलं आहे, हा डेटा तिथपर्यंत जात असतो आणि तो डेटा कॅप्चर होतो. त्याच्यामुळे डेटा सायंटिस्ट, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या गोष्टी आजकाल वाढलेल्या आहेत. आणि या डेटानुसार आपण बघा, म्हणजे एक उदाहरण देतो की युट्यूब वरती एखादा व्हिडिओ पाहिला किंवा इंस्टाग्राम वरती एखादा व्हिडिओ पाहिला, तो आपल्याला आवडला 4-5 सेकंदाचा, की पुढचे तशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्याला आपोआप पाहायला मिळतात. कारण का हे ऍप्स तुमचा डेटा गॅदर करत असतात, मिळवत असतात आणि त्यानुसार तुम्हाला तोच डेटा दाखवत असतात. म्हणजे काय, तुमचं जीवन ते तुम्हाला कसं जगायचं हे तुम्हाला सांगत असतात आणि त्यांच्यानुसार आपण वाहवत जातो. आणि मोबाईल मध्ये इतका आपण अडकून जातो आजची पिढी की मोबाईल मध्ये, आज मी
छोटं उदाहरण सांगतो की एक 5-6 महिन्याचं सुद्धा बाळ असेल ते सुद्धा मोबाईल दाखवल्याशी जेवू शकत नाही ही अवस्था. मोबाईल हा महत्वाचा झालाय आणि आईचं प्रेम कमी झालंय ही अवस्था. आई सुद्धा मोबाईल मध्ये. एकदा चुकून आईनं मुलाच्या तोंडामध्ये चमचा घालायचा सोडून मोबाईल घातला. एवढं ती मालिकेमध्ये आणि मोबाईलमध्ये घडून गेली. त्यामुळे काय होतं माहिती का, आपण या विषयांमध्ये या विषयांमध्ये हरवून गेल्यामुळे आपला जो मूळ उद्देश आहे, काय उद्देश आहे, शाश्वत सुखाच्या मागे न शाश्वत सुखाच्या मागे धावून जे अशाश्वत सुख आहे त्याला दूर करण्यासाठी म्हणजे त्याचाच विचार सोडण्यासाठी आपण आपलं मूळ विसरतो, आपलं ध्येय विसरतो आणि त्या लोकांच्या बाह्य परिस्थितीनुसार आपण वागायला लागतो. सुख एक आहे हरी आठवता इतर जपता दुःख भो सारे दिन करा संसाराचा हेत परी भजनी प्रीत असू द्यावी. एका जनार्दनी म्हणून विश्वास होता तारे दास संत जन. संत एकनाथ महाराज सुद्धा आपल्या संत साहित्यामध्ये म्हणजे त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला हेच सांगतात, हरीला आठवलं रे आठवलं की मग सुख आहे. आणि इतर गोष्टींचा जाप केला रे केला की काय, इतर जगता दुःख बघू. हरीला आठवा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कोणत्याही मंत्राचा जाप करावा त्याच्यामुळे सुख आहे. कारण का, मुलानं जर आईला हाक मारली की आईला आनंद होतो, बरोबर आहे. आईनं मुलाला आनंद हाक मारली की आईला आनंद होतो. हे नाम घेणं हे ईश्वराला हाक मारण्यासारखे आणि ईश्वराचं विषयी स्तुती आणि प्रेम करण्यासारखे आणि स एकाकी नरमते म्हणूनच या ईश्वराने जगाची निर्मिती केली आहे. त्यामुळे आपण ईश्वराला हाक मारली तर त्याला आवडणार नाही का, अनेक वेळेला आवडणार, 100% आवडणार आहे. म्हणून नामस्मरणाला महत्व आहे. तू एक पाऊल पुढे आला रे आला की मी 4 पावलं पुढे येऊन तुला या माझ्याकडे आणेन आणि तुला या प्रापंचिक दुःखातनं दूर करेल. म्हणजे काय, तुला सुख सुखी उपभोग देईल का, तर नाही. तर तुला एक स्थितप्रज्ञ वृत्ती ठेवून या बाह्य गोष्टीवरती तुझा आनंद अवलंबूनच राहणार नाही. तुझा एक मनामध्ये एक स्थिर जो आनंद राहील स्थितप्रज्ञ वृत्तीचा तो मी तुला देईल, असं भगवान श्रीकृष्ण आपल्या या गीतेमध्ये सांगतात. रामाने सुद्धा आपल्या अनुयायांना तोच उद्देश केलाय, गणेशाने सुद्धा तोच उद्देश केलाय. सर्व भगवंतांनी सर्व संतांनी हाच उपदेश केलेला आहे. सर्व संत सुद्धा आपल्याला काय म्हणतात, ज्ञानेश्वरान महाराजांचं उदाहरण पाहिलं आपण, तुकाराम महाराजांचं उदाहरण पाहिलं, नामदेव महाराजांचं उदाहरण पाहिलं, एकनाथ महाराजांचं सुद्धा उदाहरण पाहिलं. कारण का, आपण संत साहित्याचा विचार करत आहोत. संतांचे विचार हे साहित्य. आणि संत काय म्हणतात शेवटी की तुम्ही ईश्वराकडे काय मागा, सद्बुद्धी मागा. सर्वांचं कल्याण करण्यासाठी सद्बुद्धी मागा आणि सर्वांचे विचार सुरक्षित राहण्यासाठी. सुरक्षित म्हणजे काय, बाकीच्या बाह्य चुकीच्या विचारांचा परिणाम माझ्या चांगल्या विचारांवर होऊ नये यासाठी देवाकडे रक्षण मागा. कल्याण करी रामाराया, जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी रामाराया. कोठे जावे काय करावे आरंभिली गोवरी, कल्याण करी रामाराया. रामदास स्वामी सुद्धा आपल्या अभंगामध्ये हेच सांगतात आणि भगवान रामांच्याकडे हेच विनवणी ते मागतात की या जगताचं कल्याण कोणतेही संत घ्या. आता विश्वात्मके देवे पसायदान संत ज्ञानेश्वरांनी मांडलं, संत तुकाराम महाराजांनी सुद्धा याची दान देवा मांडलं. अहंकाराचा वारा न लागू का जसा माझ्या विष्णुरासा भाविक, असे संत नामदेव महाराजांनी सुद्धा मांडलं. जगाचं कल्याण व्हावं हे संतांनी सांगितलेलं आहे आणि आपण सुद्धा तसे विचार आणले पाहिजेत मनामध्ये. असो, हा विषय मोठा आहे. तर मुळात हा भाग असा आहे की सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, नकारात्मकता, क्रोध, अहंकार, स्पर्धा, तुलना या सगळ्या गोष्टींवरती जर मात करायची असेल किंवा या सगळ्या गोष्टींसह आपल्याला प्रगती करायची असेल तर जे काही संतांनी उपदेश त्यावेळेला सांगितलेले ते आजही महत्वाचे आहेत आणि पुढे हजारो वर्ष जोपर्यंत या जगाचा अंत होत नाही तोपर्यंत चालू राहणार आहे. याच्या उपयोगी पडणार आहे, त्याच्यामध्ये तिळमात्रही शंका नाही. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे, नामस्मरण, सत्संगती ठेवली पाहिजे, सदाचार, सदविचार, सदुच्चार, सद्भावना आणि त्यांना 100% पूर्ण भावाने पूर्ण श्रद्धेने कायमस्वरूपी शरण गेलं पाहिजे. शरणागती. ज्ञानाने मोक्ष मिळतो करा, पण ते ज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी
विराम पावलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. सायन्स कॅन डिनेचर द प्लॅटिनम बट इट कॅनॉट डिनेचर डेव्हिल इन द हार्ट ऑफ मॅन. हे आईन्स्टाईनचं एक फार महत्वाचं वाक्य आहे. म्हणजे काय, तुमच्या मूलभूत मनामध्ये परिणाम करण्याची शक्ती या सायन्स मध्ये नाही. अणूच्या मूलभूत धातूवर परिणाम करण्याची शक्ती सायन्स मध्ये आहे, पण मनावरती परिणाम करण्याची शक्ती सायन्स मध्ये नाही. त्यामुळे सायन्स किती जरी वाढलं तरी त्याला अध्यात्माची कास असणं महत्वाचे आहे. नाहीतर आपण बघतो की आता काय अवस्था आहे. मध्यंतरीचा जो काळ होता काही दिवसांपूर्वी, लगेच युद्ध चालू होतं, लगेच अणुबॉम्बच्या धमक्या, आमच्याकडे आपण अणुबॉम्ब आहे, तुमच्याकडे पण लगेच अणुबॉम्बच्या धमक्या. आता ही अशी अवस्था आहे की तिसरं महायुद्ध चालू व्हायला वेळ लागला नाही. जरा काय झालं तर आपण बघतो, आणि चालू झालं रे झालं की चौथं महायुद्ध होणारच नाही. कारण का सगळी शांत बसतील का? नाही. कारण सगळा नाशच एवढा होईल की चौथं महायुद्ध व्हायला कोणाकडे काही शिल्लकच राहणार नाही. त्यामुळे लोक आता सामंजस्याचा करार करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ही जी आताची अवस्था आहे त्या अवस्थेला, जी म्हणजे तुमच्या मुलांची असेल किंवा तुमच्या नातवंडांच्या आजूबाजूच्या पुढच्या पिढीची असेल म्हणूया, त्या पुढच्या पिढीला थोडंसं या मार्गावर आणण्यासाठी जिथे जिथे प्रवचनाला जातो किंवा जिथे जिथे व्याख्यानाला जातो, शेवटी हेच सांगतो, सर्वांना हात जोडून विनंती करतो की मी या ठिकाणी वेळ काढून आलेलो आहोत, आपण इथे वेळ काढून आलेला आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, एकनाथ महाराजांचा भागवत, नामदेव महाराजांची, तुकाराम महाराजांची गाथा, अभंग गाथा, रामदास स्वामींचा दास कृपया घरी आणा आणि तो रोज 10 मिनिटं का होईना वाचन त्याचं करा. ओव्या जुन्या वाचू नका, वाचा, पण सार्थ वाचा, जेणेकरून तुम्हाला प्राकृत त्या मराठी भाषेचा अर्थ समजणार नाही असं नाही होणार. नवीन अर्थ तुम्हाला कळेल, त्याचा अर्थ कळेल मराठीतून, आणि तो तुम्ही एक 10 मिनिटं काढून तुमच्या पुढच्या पिढींना सांगा, तरच ही पुढची पिढी थोडीफार पुढे राहू शकेल आणि या संस्कृतीचं, या धर्माचं, या अध्यात्माचं, या तत्वज्ञानाचं रक्षण, पालन पोषण पुढे होऊ शकेल. अशीच मी सर्वांना मनोभावे विनंती करतो. आणि या गीता धर्म मंडळाचं मी पुनश्च एकदा मी धन्यवाद मानतो. आणि आजचा विषय इथे आपण थांबला असं मी जाहीर करतो. मी स्वतः संगीत विशारद, संगीत अलंकार असल्यामुळे या प्रवचनाची मी सांगता मी एका अभंगाने करत आहे. संत तुकाराम महाराजांच्याच एका पसायदानामध्ये मी करत आहे. तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, गुणगान